बातमी येते दुधगाव येथून। दुधगावमध्ये ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। दुधगाव येथील विद्यालयाच्या मैदानाची ठेकेदारानं दुरावस्था करून ठेवली आहे। दुधगाव येथे सध्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे। त्यासाठी एक स्वतंत्र अशी पाण्याची टाकी बांधण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे। मात्र पावसाळा तोंडावर आला असल्यानं हे काम ठेकेदारांनी गडबडीत व मनमानी पद्धतीनं चालू केलंय। गावातील पाण्याच्या टाकीलगत रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल व खेळाचं क्रीडांगण आहे। टाकी बांधकाम खुदाई वेळी जुन्या टाकीचं पाईपलाईन लिकेज झालं असताना ते सर्व पाणी खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी मोटारीच्या साहाय्यानं त्यांनी क्रीडांगणाची नासधूस करून त्या मैदानावरती सोडलंय। त्यामुळे मैदानावरील माती वाहून जाऊन मैदानावर पाणी साठलंय। कंत्राटदाराच्या या मनमानी कारभारामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। या कामाची कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हा कारभार करण्यात आलाय। याकडे ग्रामपंचायतीने देखील दुर्लक्ष केलंय। यामुळे आता याला वाली कोण हा प्रश्न निर्माण झालाय। या मैदानाचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी विद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा थेट इशारा विद्यालयाच्या वतीने देण्यात आलाय। जल जीवन प्राधिकरणाचे काम चालू आहे आणि हे ग्राउंड रयत संस्थेचं भाऊसाहेब कुदळे विद्यालय आणि दादासाहेब लंगडे कन्या विद्यालय यांचं हे ग्राउंड आहे। या ग्राउंडवरती कॉन्ट्रॅक्टरने कोणालाही संबंधित मुख्याध्यापकांना न विचारता किंवा त्यांची लेखी परवानगी न घेता या ठिकाणी ग्राउंडवरती चर खणलेले आहे आणि त्या चरीतून ते पाणी पास करतायत। त्याचा असा त्रास झालेला आहे की या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, त्यांना त्या पाण्याचा आणि त्या चरीचा त्रास होतो। ग्राउंड खोदलेला आहे, मग या कॉन्ट्रॅक्टरला कोण विचारणार आहे का नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि संबंधित त्या कॉन्ट्रॅक्टरने जसं पूर्वी आमचं होतं तसं त्यानं ते करून द्यायचं आहे। अन्यथा आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करण्यास तयार आहोत।